आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा नाशिक तसेच भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे शहर उपाध्यक्ष राहुल पंडित यांच्या वतीने पंचवटी परिसरात भाविकांसाठी राजगिरा लाडू वाटप करण्यात आले। हा उपक्रम भाजप कामगार मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस श्री व्यंकटेश मोरे आणि शहराध्यक्ष हेमंत नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला। यावेळी राहुल पंडित यांनी उपस्थित भाविकांना व नागरिकांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा देत हा पवित्र सण भक्ती, सेवा आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देणारा असल्याचं सांगितलं। या उपक्रमाला भूषण पाटील, राजेंद्र गवांते आणि कृष्णा घोडके यांची उपस्थिती होती। पंचवटी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त राहुल पंडित यांच्या वतीने विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांचं आयोजन करण्यात येते। यंदाही राजगिरा लाडू वाटपाच्या माध्यमातून भाविकांची सेवा करत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक। नमस्कार, राहुल पंडित, भारतीय जनता पार्टी शहर उपाध्यक्ष कामगार मोर्चा। आषाढी एकादशीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आषाढी एकादशीला आम्ही दर टायमाला काही ना काही वाटप करत असतो। या टायमाला आम्ही राजगिरा लाडू वाटप ठेवलं होतं आणि भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि त्याबद्दल आम्ही आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना। नमस्कार, मी भूषण पाटील, भारतीय कामगार मोर्चातर्फे आषाढी एकादशी निमित्त आज इथं लाडू वाटप कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता आणि विविध प्रकारे आम्ही दरवर्षीप्रमाणे वेगवेगळे उपक्रम राबवून वेगवेगळे प्रकारचे प्रसाद आम्ही भाविकांना देत असतो आणि सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा।